तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 20 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता त्रिलोत्तमाला भैरवीने चांगलंच ब्लॅकमेल केलेलं असतं. त्या अनामिकाचं लग्न सारंगसोबत लावून द्यायचं असतं. हा सगळा भैरवीचा प्लॅन असतो. त्रिलोत्तमाला एका अडगळीच्या रूममध्ये भैरवी कोंडून ठेवायला सांगते आणि मग भैरवी दुसरीकडून त्रिलोत्तमाला कॉल करते आणि म्हणू लागते, तुला आता सारंगला कन्व्हिन्स करायचं आहे की तू लग्नासाठी तयार हो. आणि मग भैरवीचं असं बोलणं ऐकून त्रिलोत्तमाला तर खूपच मोठा धक्का बसतो. तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते की भैरवी मी सगळं काही करू शकते पण हे काय माझ्याकडून शक्य नाही. तर भैरवी म्हणू लागते, त्रिलोत्तमा तुला अजून इंगा दाखवायचा बाकीचा आहे. तुला माहिती आहे ना त्या सानिकासोबत मी काय केलं होतं, तुला त्याची झलक दाखवू का? तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, अगं भैरवी ऐक ना गं माझ्यावालं, तू का ऐकत नाही आहे? तर भैरवी म्हणू लागते, तुला सारंगला मनवायचं आहे की त्याला लग्न करायला तुला भाग पाडायचं आहे. तर तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा ऐकत नसते. तर भैरवी म्हणू लागते, थांब तुला थोडीशी झलक दाखवते. आणि ज्यावेळी त्रिलोत्तमा त्या रूममध्ये असते त्या रूमच्या बाहेरनं एक माणूस येतो आणि डायरेक्टली आग लावून देतो. तर त्रिलोत्तमा खूप मोठ्याने वरडत असते. तर भैरवी दुसरीकडे हसत असते. त्यानंतर भैरवीने ब्लॅकमेल करू त्रिलोत्तमाला कन्व्हिन्स केलेलं असतं आणि त्रिलोत्तमाने सारंगला देखील सांगितलेलं असतं की तुला सावलीसाठी हे लग्न करावंच लागेल. तर सगळेजण जेवायला बसलेले असतात. भैरवी देखील तिथेच असते. तेवढ्या वेळामध्ये नील मात्र त्रिलोत्तमाला म्हणू लागतो, काय गाई सारंगचं लग्न करायचं म्हणते, लोकांना काय माहीत होणार नाही का? लोक काय आंधळी आहेत का? त्यानंतर त्रिलोत्तमा म्हणू लागते, आपल्याला लोकांना कळण्याच्या अगोदरच हे करायचं आहे. नो प्रोफाईल आणि घरच्या घरी आणि मोजक्यात लोकांमध्ये आपल्याला हे लग्न करायचं आहे. तर राजकुमार म्हणू लागतो, हो तुझं सगळं ठीक आहे, सारंगचं लग्न करायचं आहे, कुणाला माहीत देखील होऊ द्यायचं नाही आणि आपल्या घरच्या घरीच लग्न करायचं आहे. तर मग मुलगी कोण आहे? त्यावेळी सगळेजण अस्वस्थपणे त्रिलोत्तमाकडे बघू लागता. त्यांना वाटत असतं की ह्या सगळ्या भानगडीत पडण्यासाठी कोणती मुलगी तयार झाली. भैरवी मात्र काही न बोलता सगळं काही त्रिलोत्तमाला सांगून दिलेलं असतं आणि ती फक्त हसत हसतच मज्जा बघत असते. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, आई मी तुला काहीतरी विचारतोय, मुलगी कोण आहे जी सारंगसोबत लग्न करायला तयार होते? तर तेवढ्या वेळामध्ये राजकुमार परत एकदा म्हणू लागतो, आई आपण या गोष्टीवर काही विचार नाही केला, काही आपली चर्चा नाही झाली आणि आपल्या ह्या सगळ्या भानगडीमध्ये कोणती मुलगी पडायला तयार झाली, तिच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे ना. तर त्रिलोत्तमा एका मिनिटासाठी थांबते. ती देखील विचार करू लागते. सावलीला तर वाटत असतं, बापरे आता कोणती मुलगी नवीन सारंग सरांच्या आयुष्यात येणार आहे. तेवढ्या वेळामध्ये नील म्हणू लागतो की आई राजकुमार दादा तुला केव्हाचा काहीतरी विचारतोय पण या प्रश्नाचं उत्तर ना कुणाकडेच नाहीये. तर त्यावेळी या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो याचं उत्तर ना माझ्याकडे आहे. तर त्यावेळी मग राजकुमार म्हणू लागतो, बरं मग सांग ना मुलगी कोण आहे? तर तेवढ्या वेळामध्ये त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो मुलगी आहे आणि इथंच आहे. तर तेवढ्या वेळामध्ये इकडे मात्र भैरवी खाली मान घालूनच हसू लागते. तर नील विचारू लागतो, त्या मुलीचं नाव तरी सांग ना मग. तर त्रिलोत्तमा सांगू लागते, मुलीचं नाव अनामिका आहे. तर अनामिकाचं नाव ऐकून सगळ्या जणांना तर धक्काच बसतो. राजकुमार, सारंग, नील यांना तर कळत नसतं. त्रिलोत्तमा देखील खाली मान घालून गप्प बसते. तर भैरवी हसत असते. तर अनामिका सावलीकडे बघत असते आणि सावली फक्त सारंगकडे बघत असते. तर चंद्रकांतला वाटत असतं, ही त्रिलोत्तमानं जेव्हापासून भैरवी या घरात आली ना तेव्हापासून काहीतरी विचित्रच वागते, विचित्रच रिॲक्ट होते, त्याला तर काही कळतच नसतं. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत त्या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.